या व्हिडिओमध्ये आपण पीसीओएसमुळे अधिक वजन होण्याच्या परिमाणाबद्दल चर्चा करूया. ही वैज्ञानिकांना माहिती आहे की ज्या स्त्रियांचं वजन अधिक आहे त्यांना पीसीओएसचा धोका नियमित वजन असलेल्या स्त्रियांपेक्षा जास्त असतो. पीसीओएस असलेल्या सर्व स्त्रियांना अधिक वजनाचा त्रास नसतो, परंतु पीसीओएस असलेल्या 80% स्त्रियांचं वजन जास्ती असून लठ्ठपणाचा सामना करायला लागतो. पीसीओएस मध्ये योगदान देणारं मुख्य कारण इन्सुलिनचं प्रतिकार आहे. इन्सुलिन हे पॅनक्रियाजमध्ये तयार केलं जाणारं संप्रेरक आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करणे आणि शरीराच्या पेशीमध्ये साखरची वाहतूक चालू ठेवणे हे इन्सुलिनचं मुख्य भूमिका आहे. ह्याच्या व्यतिरिक्त इन्सुलिन शरीरामध्ये चरबी व भूक दोन्ही वाढवतं. इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे शरीराचे काही भाग रक्तातून साखर नाही घेऊ शकत. यामुळे रक्तामध्ये साखर जमा होते. पॅनक्रियास हे साखर कमी करण्यासाठी अधिक इन्सुलिन बनवतं, ज्यामुळे चरबी जमा होते. यामुळे रक्तप्रवाहामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्त होतं. इन्सुलिनची अधिक पातळीमुळे अंडाशयात अधिक अँड्रोजन्स तयार होतात. ह्यामुळे पीसीओएसचे लक्षण अधिक गंभीर होतात. वजन वाढणे हे एकमेव परिमाण नसून पीसीओएस असणाऱ्या स्त्रियांना वजन वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा स्त्रियांना टाईप 2 डायबिटीज, उच्च रक्तदाब, यकृतवर चरबी जमा होणे, झोपेमध्ये श्वासाचा त्रास होणे व हृदयाचे रोग होऊ शकतात. वजनाच्या वाढामुळे पीसीओएसचे इतर काही लक्षणे दिसून येतात, जसं की गर्भधारणेची शक्ती कमी होणे, पुरळ येणे व मानसिक रोगांचं निर्माण होणे. पीसीओएसच्या स्त्रियांचं वजन 10% कमी झाल्यानेही मासिक पाळी वेळेवर येते व त्यांचे गर्भधारणाची क्षमतामध्ये सुधारणा होतात. हेही नाही तर पीसीओएस संबंधित अनेक समस्या कमी होऊ शकतात. वजन कमी झाल्याने हृदयाचे रोग व मधुमेहाचा धोका देखील कमी होतो. मात्र पीसीओएसच्या स्त्रियांचं संप्रेरकाची अस्थिरतामुळे वजन कमी करणे कठीण जाऊ शकतं. जर तुम्हाला हाच त्रास होत असेल तर तुम्ही डायटिशियन व डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊ शकता. काही आरोग्य पोषक सवयी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करू शकता, जसं अधिक फायबर किंवा कमी कार्बोहायड्रेट असणारं खाणं, फळं, भाज्या, धान्य अधिक घ्या. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रोसेस्ड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे. जर तुम्ही ऑनलाईन बघून काही डाएट किंवा तोटके करत असाल तर जे कोणी हे सांगत असेल त्यांचं विश्वासार्थ नक्की तपासून घ्या. आठवड्यातून जास्तीत तर एका दिवसांमध्ये किमान 30 मिनिटं व्यायाम करा. रोज नसेल जमत तर तुमचं कोलेस्ट्रॉल व रक्तदाबाची पातळी सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या डॉक्टरांबरोबर करा. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ही सवय सोडण्यासाठी काही मदत घेऊ शकता. पीसीओएससाठी इतरही औषधी वापरल्या जातात, जसं संप्रेरकाची अस्थिरता सांभाळण्याच्या गोळ्या, अँटी अँड्रोजन मेडिसिन्स किंवा मेटफॉर्मिन, जे पुरुषी संप्रेरक व इन्सुलिन प्रतिकार कमी करतं. तुमचे डॉक्टर लठ्ठेपणा कमी करण्यासाठी काही औषधही सुचवू शकतात. पीसीओएसचा बहुतेक उपचाराचे दार जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल करण्यावर आहे. त्यामुळे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आरोग्य सेवकांची मदत घ्यायला संकोच करू नका. पीसीओएस बद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या पेशंट सपोर्ट ग्रुपचे काही माहितीपत्र मध्ये दिले आहे. तुम्ही आस्क पीसीओएस हे माहिती देणारं ॲप पण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. हे पाहण्यासाठी खूप आभारी आहोत.